छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेल्या त्या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. पण आज या घटनेमागं जे कारण समोर आलेलं आहे ते ऐकून प्रत्येक पालकाच्या पायाखालची जमीन सरकेल. कारण एका नवीन आयफोनच्या हट्टापायी एका क्षणात संपूर्ण घर उद्ध्वस्त झालंय. काय घडलं होतं त्या शेवटच्या 15 मिनिटात पाहूयात. नवीन अपडेटेड आयफोन घेऊन देण्यास आई वडिलांनी नकार दिला आणि याच रागातून 18 वर्षाच्या कुणालनं थेट खवड्या डोंगर गाठला. त्याला समजावण्यासाठी वडील मुरलीधर, आई संगीता आणि नातेवाईक डोंगरावरती पोहोचले. ते शेवटचे 15 मिनिटं अक्षरशः काळजाचा थरकाप उडवणारे होते. खाली अग्निशमन दलानं परिस्थिती चिघळत असल्याचं पाहून लाईफ सेव्हिंग जाळी लावली होती. वरकड्यावर उभा असलेला कुणाल आणि त्याला बोलावणारे आई वडील. आईनं व्याकुळ होत आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढून फेकलं. लल्ल्या बेटा घरी चल, मला सोडून जाऊ नकोस. मी तुझ्या वडिलांना सोडून देते, आपण दोघच राहूयात, अशी हाक ती आई देत होती. वडील गयावया करत समजूत काढत होते. पण कुणाल कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. एका क्षणी वडिलांनी पुढं होऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या क्षणी कुणालनं दरीत झोकून दिलं. त्याला वाचवताना वडिलांचाही तोल गेला आणि पाठोपाठ हा धक्का सहन न झाल्यानं आईनंही दरीत उडी घेतली. एका क्षुल्लक हट्टापायी एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा करुण अंत झालाय. आजकालच्या मुलांना महागडे मोबाईल आणि गॅजेट्सचं इतकं वेड का लागलेलं आहे की त्यापुढे त्यांना आई वडिलांचं प्रेमही दिसत नाहीये. एका आयफोनची किंमत त्या 3 जीवांपेक्षा नक्कीच मोठी नव्हती. या घटनेनं प्रत्येक पालकाला आणि पाल्याला एक मोठा धडा दिलाय. मुलांनी आई वडिलांची परिस्थिती समजून घेणं आणि पालकांनी मुलांशी संवाद वाढवणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनलीय. या गंभीर विषयावर तुमचं मत काय आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा. पाहत रहा HPN मराठी न्यूज.